गेल्या 12 वर्षापासून मी फौजींसोबतच आहे क्वार्टरमध्ये. तर वेगवेगळ्या ठिकाणी मी राहिलेली आहे. पण असं एकही ठिकाण नव्हतं की तिथं आंबे नसतील, म्हणजे आंब्याची झाडं वगैरे नसतील असं. आमच्या आर्मी कॅम्पमध्ये ना भरपूर अशी आंब्याची झाडं असतात आणि आम्हाला फ्रीमध्ये अशा कैऱ्या मिळत असतात. तर दरवर्षी ना आम्ही आवर्जून मस्त कैरीची भाजी, मुरांबा असं म्हणजे बनवत असतो वेगवेगळी रेसिपी. आणि आम्ही कधीही विकत कैऱ्या घेतच नाहीत. तर हे बघा, आज देखील फौजींनी 7 ते 8 अशा ह्या कैऱ्या आणलेल्या होत्या. मी त्याच्यामधून 4-5 कैऱ्या घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या, त्या कट करून घेतल्या आणि आज मी त्याची ना भाजी करणार आहे. कारण किशूला आणि त्याच्या पप्पांना भरपूर आवडते ही भाजी. त्यांची फेवरेट भाजी आहे, त्यामुळे मी आता ही बनवून घेते तर कढईमध्ये मी थोडं तेल टाकलं, त्यामध्ये थोडं जिरं टाकलं आणि लगेचच मी ज्या कैऱ्या कट करून ठेवलेल्या होत्या त्या टाकल्या आणि थोडं परतून घेतलं. त्यानंतर 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि थोडं तिखट मी असं जाडसर ठेचून घेतलेलं होतं ते टाकलं. त्यामुळे ना भाजीला चव छान येते आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडं मीठ टाकलं. मीठ ह्या भाजीमध्ये थोडं कमीच टाकावं लागतं, कारण ही भाजी गोड असते त्यामुळे. तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता हे झाकून मी शिजवून घेणार आहे आणि लास्टला गूळ घालणार आहे, कारण गूळ जर आपण पहिलेच घातला तर कैऱ्या चिवट होतात आणि गुळाचा पाक देखील असा अगदी म्हणजे कडक तयार होतो. त्यामुळे मग मी शेवट टाकते, गूळ किसून ठेवलेला होता. तर तो व्यवस्थित मिक्स करून हे पुन्हा मी 5 ते 6 मिनटं झाकून शिजवून घेणार आहे, जेणेकरून गूळ पूर्णपणे वितळून जाईल आणि छान असं घट्टसरपणा भाजीला येईल इतपत मी आता ही शिजवून घेणार आहे. खूप साधी सोपी भाजी आहे आणि खूप लवकर बनते आणि खायला देखील म्हणजे छान लागते. त्यामुळे आम्ही कैऱ्यांचं सीझन आलं म्हणजे कैरीची भाजी ही बनवतोच. तर हे बघा किती छान भाजी झालेली आहे. घट्टसरपणा देखील आलेला आहे भाजीला. पुन्हा थंड होऊन थोडी अजून घट्ट होते आणि कैऱ्या थोड्या म्हणजे कवड्याच आहेत, त्यामुळे लगेचच शिजतात. त्यानंतर लगेच मी इकडे आता पकोडे बनवून घेते. आमच्या घरात ना पत्ताकोबीची भाजी कोणीही खात नाही, त्यामुळे मग त्याचे पकोडे वगैरे बनवूनच आम्ही खातो. तर पत्ताकोबी मी तर बारीक कट करून घेतली होती आणि व्यवस्थित असं हे पकोड्यांचं पीठ मी बनवून ठेवलेलं होतं. आता लगेच पटकन तळून घेते आणि आजचं ना अगदी असं सिंपल जेवण होतं. कैरीची भाजी, चपाती आणि हे पत्ताकोबीचे पकोडे मी बनवले. पकोडे खरंच खूप छान बनले होते, अगदी कुरकुरीत. मुलांनी देखील खूप आवडीने खाल्ले आणि जर याची भाजी बनवली असती ना तर अजिबात कोणीही खाल्ली नसती. फौजी देखील खात नाही पत्ताकोबीची भाजी, त्यामुळे मग मी असे पकोडे करून घेतले. तर ह्या पकोड्यांसोबतच मी आजचा व्हिडिओ स्टॉप करणार आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.